या एक्सपोच्या निमित्ताने देशामध्ये जे विविध फिशिंग या क्षेत्रामधले जे तज्ज्ञ आहेत त्यांना एकत्र घेऊन फिशिंग या क्षेत्रामध्ये काय आधुनिकता आलेली आहे, काय विकास झालेला आहे हे आपल्या इकडच्या मच्छीमारांना दाखवण्याचं आणि त्यांनाही एक अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांना एक संधी उपलब्ध करून देणं आहे की बाबा तुम्हीही या पद्धतीचे प्रयोग करा जेणेकरून तुमचंही प्रोडक्शन वाढेल। आज आंध्र असो, केरळ असो, असंख्य अन्य राज्य आहेत जे प्रोडक्शन ह्या बाबतीमध्ये फार पुढे आहेत आणि त्यांनी असे विविध प्रयोग केलेले आहेत, फिश फार्मचे केलेले आहेत किंवा विविध जाळ्यांचे प्रयोग केलेले आहेत आणि ते सगळे इथे एक्झिबिट झालेले आहेत। म्हणून आपल्या माध्यमातून मी राज्याच्या आमच्या मच्छीमार बांधवांना आणि विविध ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना विनंती करेन की आवर्जून या एक्सपोमध्ये यावं, तिथून काही माहिती घ्यावी आणि जेव्हा तुम्ही काही प्रयोग करण्याची तुम्ही निश्चय कराल किंवा निर्णय घ्याल तेव्हा महाराष्ट्र सरकार म्हणून आणि मत्स्य मंत्रालय म्हणून हे तुमच्या मागे उभं राहील, तुम्हाला ताकद देईल आणि तो पूर्ण प्रकल्प उभं राहण्यापर्यंत आम्ही पूर्ण ताकद तुमच्या मागे आणि यंत्रणा उभी करू असं ह्या खात्याचा मंत्री म्हणून मी ह्या क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांना सांगेन। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ताजमहलमध्ये भेट झाली। एक तास त्या दोघांची बघा, आमच्या फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्याच पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राजसाहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असतील भेटले असतील तर त्याच्यामध्ये असं काही वेगळं दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही। आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे पण संबंध ठेवण्याची प्रथा आहे। ते किती पत्रकारांना आवडते हे आम्हाला माहीत नाही, पण राज्याची प्रथा आहे की राजकारणाच्या पलीकडे आम्ही एक दुसऱ्याला भेटतो, एक दुसऱ्याबरोबर चर्चा करतो आणि घरगुती पण संबंध असतात। राजसाहेब आणि फडणवीस साहेब, राजसाहेब आणि राणेंचं कुटुंब एक वेगळा संबंध आहे। म्हणून अगर दोघं भेटले असतील तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरून आहेत। शनी शिंगणापूर मंडळाला मराठी मुस्लिम कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणाहून काढण्याची मागणी जी आता हिंदू संघटनाकडून केली, मला असं वाटतं की हिंदू संघटनांनी केलेली मागणी ही अतिशय योग्य आहे। हाजी अली असो किंवा अजमेरचा दर्गा असो किंवा कुठलेही जे काही मुस्लिम धर्माचे जे काही धर्मस्थळं आहेत तिथे तुम्ही एक तरी कुठला तरी हिंदू व्यक्ती काम करताना चुकून पण आढळतं का? आणि असेल तर ते कोणी मागणी तरी केली तरी त्याला ठेवतील तरी का? कुठल्याही गैरमुसलमानाला कुठल्याही मुसलमान धार्मिक जागेवर काम करण्याची परवानगीच नाही, कारण का तसं त्यांच्या धर्मामध्ये आणि इस्लाममध्येच लिहिलेलं नाही। मग शनी शिंगणापूर असो किंवा अन्य कुठल्याही हिंदू धार्मिक स्थळांवर अशा पद्धतीच्या हिंदू नसणाऱ्या व्यक्तीला काम करण्याची संधी का मिळावी? जे अन्य धर्म जो नियम लावतो तोच हिंदू धर्माने अगर लावला असेल तर त्या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या जे कोण लोक आहेत 10 असतील 15 असतील किंवा 1 असेल लवकरात लवकर त्याला तिथून काढून टाकलं पाहिजे। पहिले मराठी लिहिले हिंदू लिहिले। तुमचा ड्रीम प्रोजेक्ट शिवसृष्टी त्या संदर्भात अजित पवार यांच्यासोबत बैठक झालेली आहे, त्यांच्या बैठकीत काय चर्चा? बघा, राजकोटकडे जो माननीय पंतप्रधानांनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलेलं तेव्हाच केंद्र आणि राज्य सरकारने माननीय पंतप्रधानांची ही मूळ संकल्पना आहे की ते पूर्ण भागाचा विकास झाला पाहिजे। त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त आणि पर्यटक आले पाहिजे असं माननीय पंतप्रधानांची इच्छा होती आणि त्याचप्रमाणे आमचं सरकार आल्यात आम्ही शिवसृष्टी ही संकल्पनाला आम्ही पुढाकार दिला, त्याच पद्धतीने काल त्याला निधी पण उपलब्ध करून दिलेली आहे। ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये आदरणीय दीपक केसरकरजींनी पण फार मोठ्या प्रमाणे पुढाकार घेतलेला, आमच्या रवी चव्हाण साहेबांनी पण पुढाकार घेतलेला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा हा पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न होता की लवकरात लवकर एक भव्य अशी शिवसृष्टी म्हणजे जगावरून जेव्हा आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे गेल्यानंतर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायला भेटतो। आता आपण जेव्हा राजकोटकडे जाऊ आणि महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर महाराजांनी घडवलेला इतिहास हा पण आपल्या नजरेसमोर आला पाहिजे, भावी पिढीच्या समोर असला पाहिजे। महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली
हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ती शिवसृष्टीसाठी आर्थिक तरतूद काल नियोजन खात्याच्या माध्यमातून करण्यासाठी आदरणीय अजितदादांनी परवानगी दिलेली आहे आणि त्याचं काम लवकरात सुरू होईल. सांगलीमध्ये असा प्रकार घडलेला आहे त्या महिलेला धर्मांतर करा या प्रेशरमुळे त्या महिलेने 7 महिन्याची गरोदर पण होती, तिने आत्महत्या केलेली आहे. सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पुढची कारवाई पोलीस करतात. बघा, ह्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र करणं हे जे काय आहे जिहाद्यांची जे काय प्रयत्न आहे त्याच्यामध्ये लव जिहाद हा फार मोठा एक त्याच्यामधलं षडयंत्र आहे. त्या इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते षडयंत्र आहे आणि त्याच्यामध्येच आमच्या या हिंदू बहिणींनी आज आपलं आयुष्य गमावलेलं आहे. ह्याच विरोधात आम्ही हिंदू संघटनेनी मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उचलला, मोर्चे काढले, हिंदू सकल मोर्चे काढले. आमचं महायुतीचं सरकार, आमचं हिंदुत्वादीचं सरकार, हिंदुत्व विचाराचं सरकार, आम्ही पहिल्या दिवसापासून आमचा निश्चय आहे की लवकरच आमच्या राज्यामध्ये एक सक्षम आणि कडक असा धर्मांतर विरोधी कायदा आम्ही आणणार आहोत, जेणेकरून हे जे काही उदाहरणं तुम्ही देताय जिथे आमच्या हिंदू भगिनींना आपलं आयुष्य गमवायला लागतं, ह्याच्या विरोधातच किंवा ह्याकडून संरक्षण मिळण्यासाठी लवकरच एक कडक असा लव जिहाद विरोधातला किंवा धर्मांतर विरोधातला कायदा आम्ही आणणार आहोत, जेणेकरून हे सगळे प्रकरणं थांबली जातील. को लेकर जिस तरीके से वहाँ पर मुस्लिम कर्मचारियों की नियुक्ति होती है, कैसे देखते हैं, हो रहा है? देखिए, इस तरीके की हिम्मत कोई हाजी अली में या अजमेर के दरगाह में करेगा क्या? ये सब तरीके की जो हिम्मत ये हमारे हिंदू धर्मस्थलों के तरफ ही क्यों की जाती है? एक भी कोई हिंदू व्यक्ति अगर हाजी अली में काम करते हुए दिखा तो शायद उसको जिंदा भी छोड़ेंगे नहीं. वही अजमेर दरगाह हो या तो कोई भी मस्जिद या किसी को भी देखिए, कहीं भी आपको गलती से भी कोई भी हिंदू काम करते हुए दिखेगा नहीं. मदरसा में भी ये लोग काम करने देते नहीं. जलगांव के तरफ या बुल्ढाने के तरफ कोई मदरसा जब भी उसमें रेड मारी गई तभी वहाँ पे एक जो हिंदू शिक्षक काम कर रहा था उसको मार डाला गया. तो फिर यहाँ जब 100 के ऊपर हमारे शनि शिंगणापुर जो बहुत बड़ा लोकप्रिय हमारा धर्मस्थल है, वहाँ पे अगर 100 से ज़्यादा अगर कोई अन्य धर्म के लोग काम कर रहे हो तो तुरंत उसके ऊपर एक्शन लेना चाहिए, वो बंद करना चाहिए. इसका किसी को भी परमिशन नहीं देना चाहिए, क्योंकि अन्य धर्म के लोग हिंदू धर्म के लोगों के उधर नहीं देते परमिशन, तो हम क्यों देना चाहिए? सर्वधर्म समभाव करने के लिए ये कोई किसी अब्बा का पाकिस्तान नहीं है. उधर जाके करो ना सर्वधर्म समभाव. हमारे इधर हमारे धर्मस्थलों जगहों पे मंदिरों पे हिंदू ही काम करेंगे और उसी तरीके का काम होना चाहिए. इस पे कड़ी से कड़ी एक्शन हमारे मैंने सुना है बहुत बड़ा हिंदू सकल मोर्चा वहाँ निकलने वाला है और उसी का सब तरीके का समर्थन हमारे हिंदुत्ववादी विचार की सरकार जरूर करेगी. ऑपरेशन सिंदूर के साथ जिस तरीके से राज ठाकरे और फडणवीस जी की मुलाकात हुई, क्या राज ठाकरे और उद्धव ठाकरे का जो अलायंस होने वाला था उस पर रोड़ा हो गया? देखिए, हमारे महाराष्ट्र की राजनीतिक संस्कृति ऐसी है कि हम राजनीति के बाहर जाके भी एक दूसरे से संबंध रखते हैं. हमारे फडणवीस साहब के संबंध तो सबके साथ है, अक्रॉस द पार्टी लाइन है. राज साहब को तो हम सभी मिलते हैं. तो उसमें अगर हम लोग राजनीति को छोड़ के अगर एक दूसरे को मिल रहे होंगे, कभी उनके शिव दर्शन पे मिलते हैं, आज कहीं ताज में मिल रहे हैं, कभी वर्षा पे मिल रहे हैं, तो उसमें कुछ गलत नहीं है ना. आप भी पत्रकार लोग, हमारे मित्र, अपने चैनल को छोड़ के भी एक दूसरे को मिलते हो. कभी हम सवाल नहीं उठाते कि पांडे जी तुषार जी को क्यों मिल रहे हैं, है ना. IBN लोकमत और ABP माझा क्यों साथ में बैठे हैं, हम नहीं पूछते. तो आप भी मनसे और बीजेपी अगर अनौपचारिक इनफॉर्मल अगर मिल रहे होंगे तो उस पर भी आप प्रश्न चिन्ह या सवाल नहीं करना. नाना पटोले जो है कह रहे हैं कि ऑपरेशन जो सिंदूर हुआ था वो लाइक अ वीडियो गेम, जैसे उसको देखिए, पप्पू के पार्टी वाले उनको हर चीज वीडियो गेम ही लगेगा ना. जिसका लीडर ही पप्पू हो तो उसको वीडियो गेम के पले को कुछ सोचेगा क्या?
एक सवाल ये है कि आज पूरे वोटिंग को लेकर महाराष्ट्र में जो चुनाव हुए उसके बाद राहुल गांधी ने एक वक्तव्य किया, उसके बाद आज कांग्रेस पूरे महाराष्ट्र भर में आंदोलन कर रही है कि उस समय जो हुआ वो गलत हुआ, और आज अचानक साल भर बाद उनको याद आ रहा है और उस पर आंदोलन। कांग्रेस ने यही आंदोलन लोकसभा के बाद क्यों नहीं किया? उनको तभी ईवीएम क्यों नहीं बुरा लगा? और मुझे लगता है इसके ऊपर करारा जवाब है ना हमारे देवेंद्र फडणवीस जी ने अपने लेख में दिया है। उन्होंने जो कुछ दिनों पहले जो एक इसी विषय पर राहुल गांधी को जो करारा जवाब दिया है ना, वो शायद कांग्रेस वालों ने पढ़ा नहीं रहेगा। पढ़ते, गलती से भी पढ़ लेते ना तो ये आंदोलन करने का वक्त आया नहीं रहता। इसलिए जिन्होंने लोकसभा के बाद जो जल्लोष कर रहे थे ना, पाकिस्तान जिंदाबाद बोल रहे थे ना, वो आज आंदोलन क्यों कर रहे हो, बहुत बड़ा सवाल है। हे मराठीमध्ये काँग्रेसकडनं जो विधानसभा निकालाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये आता मशाल मोर्चा महाराष्ट्रामध्ये। अहो हाच मशाल मोर्चा, हेच पेटवा पेटवी लोकसभेच्या नंतर का केली नाही? तेव्हा तर हिरवे गुलाल उडवत होते, तेव्हा तर पाकिस्तान जिंदाबाद बोलत होते, तेव्हा तो अल्लाहू अकबर जोरात बोलत होते, तेव्हा हे का केलं नाही? आता जेव्हा विधानसभेचे निकाल विरोधात गेले तेव्हा मोठं मशाल आणि सई इकडे आईस्क्रीम वाटत चाललेले आहेत। असं नाही चालणार। आणि ह्याचा चोख उत्तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही दिवसा अगोदर लेखाच्या माध्यमातून दिलेलं आहे। ते थोडं काँग्रेसवाल्यांनी चष्मे लावून वाचावं, अगं डोळे उरले असतील तर, आणि मग कळेल काय खरं आहे काय खोटं आहे। ऑपरेशन सिंदूर ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार ही गेल्या दिवसापासून अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती। त्या युतीचा टप्प्यात कार्यक्रम फडणवीसांनी केल्याचं पाहायला मिळतंय का? बघा असं आहे की आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणाच्याच टप्प्यात कार्यक्रम करण्याची गरजच नाही आहे, कारण का हे दोन्ही भाऊ आहे ना, एक दुसऱ्याच्या टप्प्यात कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि ते तेच करत आहेत। म्हणून फडणवीस साहेबांना राज्याच्या विकासाकडे लक्ष देणं हे त्यांची प्राथमिकता आहे। कोणाच्याही टप्प्यात कार्यक्रम करण्याची त्यांना गरज नाही, ते दोघंही सक्षम आहेत। ऑपरेशन सिंदूर व्हिडिओ गेम आहे असे नाना पटोले बोलले होते मराठीमध्ये। काय 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 ऑपरेशन सिंदूर हा एक व्हिडिओ असा आहे की ज्याचा नेताच पप्पू असेल, ज्याच्या नेत्याचं फक्त शरीर वाढलं असेल, बौद्धिक पात्रता अजून वाढलं नाही, तर त्याला सगळे पप्पूच त्यांना सगळं व्हिडिओ गेमच दिसणार। कारण का 10 जनपदला गेल्यानंतर हा कोपऱ्यात बसून व्हिडिओ गेम तर खेळतो राहुल गांधी, दूसरा काय करतो तो चड्डी घालून। जो सर मीठी नदी का है उसमें डिनो मोरिया से एक बार पूछताछ हो चुकी है, आज दोबारा से उनको बुलाया गया है, लगातार उनसे 13-14 घंटे की पूछताछ हो रही है। आप इस मामले को किस तरीके से देखें? देखिए ऐसा है कि मुंबई के ये लोग सब दुश्मन है। जो आदित्य ठाकरे की जो नाइट लाइफ गैंग है उसी ने मुंबई को बर्बाद किया है, और इसलिए डिनो मारिया तो सिर्फ झांकी है, आदित्य अभी बाकी है। बोले डिनो मोरियाची चौकशी सुरू आहे बघा असं आहे की ह्या आदित्य ठाकरेच्या नाईट लाईफ गँगनी खरं म्हणलं तर मुंबईला बर्बाद केलेला आहे। आज मुंबईतले असंख्य जे प्रश्न आहेत ह्या नाईट लाईफ गँगच्याच मस्तीमुळे आहे, आणि म्हणून डिनो मोरियाची चौकशी होणं म्हणजे मुंबईकरांना न्याय देण्यासारखा विषय आहे। आणि एवढंच सांगेन की डिनो मोरिया तो झाकी है, आदित्य अभी तक बाकी है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।